छत्रपती शिवाजी महाराजांची इंग्लंडमध्ये असलेली जगदंब तलवार पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणणार असल्याचं सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल जाहीर केलं आणि यानंतर पुन्हा एकदा या जगदंब तलवारी जी आहे ती अधोरेखित झाली। आणि याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत आहेत। बोलूयात। खरं तर इतिहासामध्ये जगदंब तलवारीचं खूप मोठं महत्त्व आहे। सध्या ती इंग्लंडमध्ये, मात्र काय नेमकं महत्त्व इतिहासात या सगळ्या तलवारीचं आहे आणि काय एकूणच या सगळ्या तलवारीबद्दल सांगा। शिवाजी महाराजांनी वापरलेल्या 3 तलवारी आपल्याला माहित आहेत। खरं तर 4 आहेत, एक बडोद्याच्या माणिकरावांच्या संग्रहात असली धरली तर। त्यातली एक तलवार आहे सातारा छत्रपतींच्याकडे आज असणारी, जिचं नाव आहे भवानी तलवार। दुसरी तलवार आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवाजी महाराजांचं एक मंदिर आहे जे राजाराम महाराजांनी बांधलं, शिवराजेश्वर म्हणतात। त्या शिवराजेश्वर तिथे शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे दगडी पाषाणामधील, त्याच्या समोर एक ठेवलेली तलवार आहे जी परंपरेनं शिवाजी महाराजांची तुळजा फिरंग आहे असं म्हटलं जातं। आणि तिसरी तलवार जी आहे ती तलवार करवीर छत्रपतींच्या शिलेखान्यामध्ये होती आणि ती 1875-76 ला चौथे शिवाजी महाराज कोल्हापूरच्या गादीवर होते त्यावेळेला प्रिन्स ऑफ वेल्स, जो ब्रिटिशांचा युवराजाला प्रिन्स ऑफ वेल्स म्हटलं जातं, जो नंतर 7वा एडवर्ड झाला, त्या 7व्या एडवर्डला जुनी शस्त्र कलेक्शन करायची आवड होती। आणि त्याचा भारत दौरा ठरल्यावरच संपूर्ण भारतातल्या राजा महाराजांच्याकडं लेगसी ज्या शस्त्रास्त्रांना आहे, जी जुनी अँटिक शस्त्र आहेत, म्हणजे जशी शिवाजी महाराजांनी वापरली, महाराजा रणजित सिंगांनी वापरलेली, अकबरनं वापरलेली, अशी शस्त्र कुणाकुणाकडे आहेत ह्याची माहिती घेतली गेली। आणि त्या माहितीमध्ये कोल्हापूरच्या पॉलिटिकल एजंट स्नायडर नावाचा होता आणि कोल्हापूरला त्यावेळेला दिवाण बहादूर बर्वे, महादेव बर्वे नावाचे दिवाण होते। यांनी प्रिन्स ऑफ वेल्सला असं सांगितलं की शिवाजी महाराजांच्याकडं म्हणजे करवीर छत्रपतींच्याकडं ही शककर्ते शिवाजी महाराजांच्या वापरातली, जिचं नाव जगदंबा म्हणून शिलेखान्याच्या नोंदीमध्ये आहे, ती आहे। आणि मग ती तलवार 1875च्या डिसेंबर महिन्यामध्ये चौथे शिवाजी महाराज ज्या वेळेला प्रिन्स ऑफ वेल्सला भेटायला गेले मुंबईत तो आल्यानंतर, त्यावेळेला ती तलवार एक प्रेमाची सक्ती म्हणून प्रिन्स ऑफ वेल्सला भेट दिली गेली। ही ती जगदंबा तलवार, ती त्या प्रिन्स ऑफ वेल्सनं भेट दिल्यानंतर तो घेऊन गेला आणि त्यानं ती तलवार एक रूम तयार केली। ती जी काही त्याला चांगली अँटिक गोष्टी सगळ्या मिळाल्या होत्या, वेपन्स मिळाली होती, शस्त्र मिळाली होती। इंडियन रूम ॲट मार्लब्रो हाऊस म्हणून त्याचा कॅटलॉग, त्याचा जो कॅटलॉग आहे तो, आणि तो कॅटलॉग त्यावेळेला तयार केला आणि तिथं ती डिस्प्लेला लावली होती। त्या कॅटलॉग तयार केला, हा कॅटलॉग 1875-76 ला ही तलवार नेली गेली आणि 1891 ला तो कॅटलॉग प्रकाशित झालेला आहे। त्या कॅटलॉगमध्येच त्यांनी अगदी स्पष्ट अशी नोंद करून ठेवलेली आहे की त्या तलवारीचं सगळं वर्णन दिलं आहे, ती सॅबर, मराठा वगैरे वगैरे, त्याला हिरे किती आहेत, माणिक किती आहेत, हे सगळं दिलं आहे। आणि त्याच्यानंतर चौथ्या शिवाजी महाराजांनी प्रिन्स ऑफ वेल्सला ही तलवार भेट दिली, कारण ही शककर्ते शिवाजी महाराजांची तलवार होती आणि त्यांच्याच वापरातली तलवार शिवाजी महाराजांची आठवण म्हणून भेट दिली, असं स्पष्ट नोंद या कॅटलॉगमध्ये करून ठेवलेली आहे। त्याच्या कॅटलॉगची जी प्रस्तावना जॉर्ज बर्डवूडनं लिहिली, त्याच्या तो चांगला शस्त्रास्त्रांचा अभ्यासक होता, त्यानं सुद्धा त्याच्यात ती शिवाजी महाराजांची तलवार अशी नोंद करून ठेवली। ही तलवार गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी ती चांगल्या इतमामात जतन करून आजपर्यंत त्यांनी ठेवले, पण ही तलवार परत आणावी म्हणून ती तलवार गेल्यानंतर लगेचच महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींनी मागणी सुरू केली। आणि त्याच्यामध्ये मग लोकमान्य टिळक ज्या वेळेला चिरोल खटल्याला गेले त्यावेळेला गोविंदग्रजांनी एक कविता लिहिली आणि त्या कवितेमध्ये त्यांनी लोकमान्य टिळकांना आव्हान केलं की तुम्ही आता लंडनला जात आहात, तर आपली जी तलवार शककर्ते शिवाजी महाराजांची गेलेली आहे ती तुम्ही मागून घ्यावी, श्री शिवबांची भवानी तलवार म्हणून त्यांनी ती मागणी त्या कवितेच्या माध्यमातून केली। त्याच्यानंतर ज्या वेळेला असे विषय येत होते त्यावेळेला ती मागणी झाली। महाराष्ट्राचं राज्याची निर्मिती झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण साहेबांच्याकडे सुद्धा अशा पद्धतीची मागणी झालेली होती की ती तलवार आपण परत आणावी। पण त्याच्यानंतर 1980 ला बॅरिस्टर AR अंतुलेंनी ही तलवार परत आणणार म्हणून घोषणा केली आणि ही तलवार परत आणण्यासाठी जो इतिहासाचा अभ्यास लागतो त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि कोल्हापूर पुरालेखागारामध्ये
कोल्हापूरचं जे रेकॉर्ड ऑफिस आहे सरकारचं, त्याच्यामध्ये त्यांना चौथ्या शिवाजी महाराजांनी दिलेल्या तलवारीच्या संदर्भातली सगळी कागदपत्र मिळाली. ती तलवार जुनी होती म्हणून ती दुरुस्त करून घेतली, त्याला परत तिचं मॅन नव्यानं तयार करून घेतलं, त्या तलवारीची कॉस्टिंग त्यावेळेला किती होती हे सगळी माहिती मिळाली. आणि तिच्या शिलेखान्यातले जाप्ते मिळाले की ही तलवार शककर्ते शिवाजी महाराजांची आहे. हे जे कॅटलॉग त्यांना मिळाला का होता नव्हता मला माहीत नाही, पण बाकीची सगळी जी इथली माहिती होती सगळी त्यांना मिळाली आणि त्यांनी प्रयत्न केलेले होते. म्हणजे ती तलवार जाण्याआधी त्याची मॅन असेल किंवा त्याच्यामध्ये काही दुरुस्ती झाली होती असं म्हणायचं. त्याची कागदपत्रच कोल्हापूर पुरालेखागारात उपलब्ध आहेत, जी 80ला उघडीस आली, 1980ला, आणि ती माझ्या पुस्तकात सुद्धा मी छापलेली आहेत. नुसती ती तलवार दुरुस्त केलीच नाही तर त्या तलवारीच्या ह्याला मॅनाला किती हिरे मानके लावले, परजाला किती हिरे मानिक आहेत, हे सगळ्याचं डिस्क्रिप्टिव्ह कॅटलॉग उपलब्ध आहे सगळा. आणि ती तलवार इथून नेल्यानंतर प्रिन्स ऑफ वेल्सला ती तलवार आणि एक कट्यार, दोन गोष्टी दिलेत, नुसती तलवार नाही कट्यार सुद्धा दिले. आणि ती नेल्यानंतर त्या ठिकाणी लंडनमधनं प्रिन्स ऑफ वेल्सनं सुद्धा शिवाजी महाराजांना ही तलवार भेट दिल्यानंतर एक प्रतिभेट दिली. ती प्रतिभेट दिलेली तलवार आपल्या कोल्हापूरच्या छत्रपतींच्या संग्रहालयात लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. 1875-76ला चौथ्या शिवाजी महाराजांना दिलेली त्या तलवारीवर त्यांनी इन्स्क्रिप्शन नोंद केले. ती तलवारीवर अगदी म्हणजे ती तलवारीला तलवारच भेट द्यायची म्हणून सगळं लिहून आणलं की प्रेझेंटेड बाय प्रिन्स ऑफ वेल्स टू महाराजा ऑफ कोल्हापूर ड्युरिंग हिज व्हिजिट टू, हे सगळं लिहिलंय त्याच्यामध्ये. पण चौथ्या शिवाजी महाराजांनी जी तलवार दिली प्रिन्स ऑफ वेल्सला, जी जगदंबा तलवार, त्याच्यावर काहीही एक ओळीचं सुद्धा इन्स्क्रिप्शन लिहिलेलं नाही. कारण इंग्रजांना माहित होतं की ही अत्यंत मौल्यवान तलवार, त्याच्यावर जर चौथ्या शिवाजी महाराजांचं किंवा प्रिन्स ऑफ वेल्सचं जर नाव लिहिलं तर तिचं महत्त्व कमी होऊ शकते, मोल कमी होते. म्हणून ती जशीच्या तशी थोडीफार डॅमेज सुद्धा होती. त्याची कडी जी असते तलवारीचे जे एकूण 24 पार्ट आहे त्याच्यातली ती कडी नावाचा एक पार्ट असतो, ती कडी तुटलेली होती. त्यानंतर त्याची जे काय वाटी आहे, वाटी म्हणून एक भाग असतो, त्या वाटीला चेपलेला आहे. अशी असताना सुद्धा ती तशी तलवार तो घेऊन गेला, गिफ्ट घेतली आणि तो घेऊन गेला. आणि त्यांना ते माहीत होतं की शिवाजी महाराजांची तलवार, त्याचं मोल खूप आहे. म्हणजे जाणीवपूर्वक ज्या काही त्याचे आखाडे बांधावे लागतात किंवा ज्याचा उल्लेख करावा लागतो तो त्यावेळी जाणीवपूर्वक केला गेला नाही, कारण त्यांना त्याचं मोल कळलेलं होतं. हा नाही लिहिलं नाही त्या तलवारीवर. चौथ्या शिवाजी महाराजांनी जर त्यावेळेला नवीनच तलवार केली असती, खरं तर तशी नवीन तलवार करू शकत नव्हतो कारण ते जिनोवा ब्लेड आहे त्या डिस्क्रिप्शननुसार, आणि आता सुद्धा त्याची व्हिडिओ आणि फोटोग्राफ्स उपलब्ध आहेत. जिनोवा ब्लेड आहे ते त्यावेळेला बनतच नव्हतं आणि तिथून मागवल्याचे मग रेफरन्स पाहिजे होते आपल्याकडं, कारण ते मध्ययुगातलं ब्लेड आहे, 17व्या शतकात तयार झालेलं ब्लेड आहे. तशा पद्धतीच्या मोठी हिल्ट तयार होत नव्हत्या 1875-76ला कोल्हापुरात, कारण ती कलाच नष्ट झालेली होती. आणि स्पष्ट लिहिले ना, जुनी तलवार छत्रपतींच्या शिलेखान्यातली काढली, तिची दुरुस्ती केली आणि ते दुरुस्तीचा खर्चचा सगळा आराखडा जर उपलब्ध असेल तर ती नवीन तलवार करायचा प्रश्नच नव्हता. एकूणच शिवाजी महाराजांनी ज्या काही महत्त्वाच्या तलवारी हाताळल्या, मग ते भवानी तलवार असेल, ही जगदंबा तलवार असेल, या एकूणच या जगदंबा तलवारीचं म्हणजे पराक्रमाच्या दृष्टीनं कितपत महत्त्व होतं आणि कशा पद्धतीने ते हाताळले. आज शिवाजी महाराजांच्या म्हणून असणाऱ्या खूप कमी गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत. म्हणजे एक आपण सांगू शकतो की ह्या मगाशी 3 तलवारी सांगितल्या त्या आहेत, शिवस्पर्श झालेल्या वस्तू म्हटल्या तर या 3 तलवारी. दुसरं शिवाजी महाराज जे दररोजचं पूजेतलं जे शिवलिंग आहे त्यांचं, त्याला चंद्रशेखर बाण म्हणतात, ते या 2-4 गोष्टी सोडल्या तर आज शिवाजी महाराजांचं काय आहे आपल्याकडं. त्यांनी वापरलेली गोष्ट म्हणून गड किल्ले सोडले तर बाकीचं काहीच उपलब्ध नाही आहे. त्यामुळे ह्या हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्याच गोष्टी आहेत. आणि त्याच्यातली ही अतिशय सुव्यवस्थित असणारी, जी सुव्यवस्थित ठेवली गेलेली, जिचं ब्लेड गंजलेलं नाही आहे किंवा काहीच त्याला डॅमेज हेच झालेलं नाही आहे कालानुरूप, ही सुव्यवस्थित असणारी एकच वस्तू आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ती खूप महत्त्वाची आहे आणि ती प्रेरणा म्हणून सुद्धा खूप महत्त्वाची आहे. पण ही तलवार इतकी महत्त्वाची होती, मग चौथ्या शिवाजींनी सुद्धा ती का दिली किंवा त्यांना ती द्यावी लागली किंवा ती तशा पद्धतीने सांगितल्याप्रमाणे ती प्रेमाची सक्ती होती 1 नंबर. 2 नंबर चौथ्या शिवाजी महाराजांचं वय फक्त 11 वर्षाचं होतं आणि त्यावेळेला त्यांच्याकडे पूर्ण मुक्त्यारी आलेली नव्हती. 11 वर्षात देतच नव्हते इंग्रज, अज्ञान त्यांचं वय होतं. पूर्ण कोल्हापूर राज्याचा कारभार ही 2 व्यक्ती बघायची. एक पॉलिटिकल एजंट होता स्नायडर नावाचा, तो बघायचा, आणि दुसरा महादेव बर्वे नावाचा इथला जो दिवाण होता तो बघायचा. ह्या दोघांनी ती दिलेली आहे. फक्त माध्यम चौथे शिवाजी महाराज झाले.
11 वर्षाच्या मुलग्याला ह्या सगळ्या गोष्टी समजाव्यात की बाबा त्याचं महत्व किती आहे हे समजावं, असं काय नव्हतं. आणि शेवटी त्यावेळेला 1875-76ला ब्रिटिशांचा सूर्य तळपत होता, अगदी सर्वोच्च मध्यान होती त्यांची साम्राज्याची, आणि प्रिन्स ऑफ वेल्सनं एखादी गोष्टीची डिमांड केली, मागणी केली, तर ती द्यायची नाही असं शक्यच नव्हतं. त्याच्यातून ती प्रेमाची सक्ती, एक प्रकारची लूट आहे ही एक प्रकारे लुटूनच नेलेली आहे, पण ती गोड बोलून लुटून नेलेली गोष्ट आहे. आता इतकी वर्ष झालं ती तिकडे आहे तलवार, आता पुन्हा एकदा ती तलवार भारतात किंवा महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले, या आधी देखील झालेले होते. आता सुद्धा ही चर्चा पुन्हा एकदा नव्यानं सुरू झालेली आहे. काय नेमक्या आशा वाटत आहेत ह्या एकूणच सगळ्या चर्चा? खरं तर या अगोदर ज्या वेळेला ही तलवार आणणार असे प्रयत्न सुरू झाले, त्यावेळेला महाराष्ट्रातल्याच काही महाभागांनी याबद्दलची चुकीची आणि खोटी माहिती देण्याचा प्रयत्न केला. लोकांनी जगदंबा तलवार आणि भवानी तलवार ह्याची सरमिसळ केली. आत्ता जे संशोधन पुढं आलेलं आहे, आता नव्यानं परत जी काही कागदपत्र जी पुढं आलेले आहेत, नव्यानं विश्लेषण पुढं आलेलं आहे, त्याच्यामुळं लंडनमध्ये असणारी तलवार ही शिवाजी महाराजांची नाही असं कुठलाही संशोधक म्हणू शकत नाही, कारण त्याच्यासाठीचे ठाम पुरावे आहेत. आणि ज्या वेळेला 80ला असेल, ज्या वेळेला हा गोंधळ महाराष्ट्रातच घातला गेला की तलवार शिवाजी महाराजांची नाही आहे, भवानी तलवार बघा साताऱ्यातच आहे किंवा इकडं आहे तिकडं आहे, लंडनची तलवार ही 4थ्या शिवाजीनं नवीन करून दिलेली होती, असे अनेक लेख त्यावेळेला लिहिले गेले होते. पण आज ते होणार नाही असं मला वाटतं, कारण कागदपत्रच तशी उपलब्ध झालेली आहेत, त्याच्यावरचं पूर्ण संशोधन झालेलं आहे. आणि आज कधी नाही ते एक वेगळा योग जुळून आलेला आहे की राजकीय इच्छाशक्ती सुद्धा जागृत झालेली आहे. जशी 80ला झालेली होती, पण 80ला राजकीय इच्छाशक्ती जागृत झाली अंतुले साहेबांच्या वेळा. पण इथले जे संशोधक आणि इथली जी काय मंडळी होती, काही महाभाग होते, की त्यांनी चुकीची माहिती समाजापर्यंत पसरवली आणि त्याच्याविषयी कन्फ्युजन आणि गोंधळ निर्माण केला. पण आज तसं होण्याची शक्यता कमी असल्यामुळं ही तलवार भारतात परत येईल याच्याविषयी काय मला शंका नाही. तर पहिला पण हे होते इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत. खरं तर ही तलवार जरी इंग्लंडमध्ये गेलेली असली तरी ती एक प्रकारे प्रेमानं केलेली लूट आहे, आणि याआधी देखील अशा पद्धतीनं ही तलवार पुन्हा महाराष्ट्रात किंवा भारतात आणण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र आपल्यातीलच काही लोकांनी त्या संदर्भात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी तसं होणार नाही अशी अपेक्षा देखील यावेळी इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर.